तर आज मी बनवलेले आहेत मस्तपैकी गरमागरम लुसलुशीत नरम सॉफ्ट असे आलू पराठा। आता आलू पराठा आपण सगळेजण आवडीने खातो आणि कधीही केलं तर भरपूर असं आवडीने हे खातो। तर बघू शकता किती मस्त असे हे लुसलुशीत नरम सॉफ्ट आलू पराठे बनवले आहेत। अगदी कमी वेळात म्हणजे कमी सोप्या साहित्यामध्ये बनवलेले आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा, आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राइबर करा। चला बघूया आपण याला बनवायची कृती। तर इकडे काही आपण जास्त साहित्य वापरायचं नाही, अगदी कमी साहित्यामध्ये हा पराठा होतो। त्यासाठी हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा तुकडा घ्यायचा, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आणि 1 चमच्याच्या अंदाजाने जिरे घ्यायचे। बस, याच्या व्यतिरिक्त काहीच आपल्याला लागणार नाही। हे 2-3 बटाटे मस्त उकडून घेतलेत मॅश करायसाठी। हे बघा, असे थोडेसे नॉर्मल शिजून घ्यायचे, अगदी गाळ नाही शिजवायचे। तर उकळीमध्ये सर्वप्रथम आपण अद्रकचा तुकडा 2-3 अद्रकचे तुकडे टाकायचे। त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, हिरव्या मिरच्या, आता हिरवी मिरची जशी तुम्हाला कमी जास्त तिखट आवडेल तशी टाकायची। तर मी 2-4 टाकते, कमी तिखटवाल्याच आहेत ह्या। तर हिरव्या मिरच्याचे असे तुकडे करते, म्हणजे कसं कूट करायला सोपं जातं। हवं तर हे सगळं तुम्ही मिक्सरमध्ये न पाणी टाकता सुद्धा बारीक करू शकता। आता हे लसणाच्या 4 पाकळ्या टाकल्यात आणि 1 चमचा जिरे टाकायचे। ह्या सगळ्या साहित्याने ना पराठ्याला इतकी छान चव आणि टेस्ट बसते ना, अप्रतिम लागतात। तर हे कूट करून घेते, म्हणजे ते नॉर्मल ठेचा बनवून घ्यायचा। मीठ नाही टाकायचं इथं, कारण मीठ आपल्याला वेगळं भाजीमध्ये टाकायचं आहे। फक्त लसूण, मिरची, अद्रक आणि जिरे हे आपण कुटून घ्यायचं। जाडसर कुटायचं, अजिबात बारीक नका करू। आता हे सगळं तयार केले। आता हे जे बटाटे आहेत ना, ह्याला आपण मॅश करून घेऊया मॅशरने। गरम आहेत, काढलेत आता, जस्ट सोलून वगैरे घेतलेत आणि आता हे मॅश करते। हे बघा, मस्त असं याला मॅश करून घ्यायचं। चांगल्या प्रकारे ह्याला मॅश केलेला आहे। आता हे जरा साईडला ठेवून घेऊया आणि आपण भाजी तयार करूया। हे असं हलक्या हाताने चांगलं याला कुस्करून घ्यायचं। थंड करून हाताच्या साहाय्याने सुद्धा तुम्ही याला करू शकता। आता हे जरा साईडला ठेवून घेते। हे बघा, छानपैकी मॅश झालेले आहेत बटाटे। तर कढई तापत ठेवलेली आहे मी, याच्यामध्ये तेल टाकते। तेल टाकून झालं की तेल थोडंसं तापून झालं की मग आपण याच्यामध्ये लसूण, मिरची, अद्रकचा जो कूट केला आहे ना तो टाकायचा। गॅस चालू करायचा राहून गेलेला आणि मला वाटलं चालूच आहे गॅस, म्हणून स्लो गॅसवर ठेवला होता। होतं असं कधी कधी। आता ह्याला असं मिक्स करून घ्यायचं। मिरची, लसूण, अद्रक, जिरेचा जो कूट केला आहे तो याच्यामध्ये टाकायचा। याच्यामध्ये अर्धा 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद टाकायची। भाजीला सुंदर रंग येतो, पराठ्याला पण मस्त रंग येतो। आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं। मीठ म्हणजे कमीच टाका, भाजीपुरतंच फक्त, कारण पीठ मळताना आपल्याला मीठ टाकायला लागतं, त्यामुळं खारट नको व्हायला थोडंसं टाकायचं। तर भाजी होईन इतकं मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला सगळं मिक्स करून घ्यायचं मंद गॅसवर। खूप छान चव येते हे जे वाटण केलं आपण त्यामुळं पराठ्याला। आता हे शिजवलेले जे बटाटे आहेत ते मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हलक्या हाताने ह्याला मिक्स करून घ्यायचं। म्हणजे जे पण आपण कूट केला आहे, हळद, मीठ, गरम मसाला जे पण टाकले त्याच्यामध्ये हे सगळे बटाटे हलक्या हाताने मिक्स करायचं। अजिबात तेलाचा वापर जास्त नाही करायचा, नाही तर खूप तेलकट असे पराठे आपले होतील। त्यामुळं ही भाजी करता वेळेस तेलाचा वापर थोडा कमीच करा। तर चांगलं मिक्स करून झालेली आहे भाजी। वरून आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची। जरा चमचा शोधत होते, भेटत नाही मला लवकर काही वस्तू। हे सगळं काढून घेतलेलं आहे एक्स्ट्रा लागलेलं। याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते आणि हवं तर तुम्ही थोडासा इथं लिंबू रस किंवा चाट मसाला टाकू शकता। आणि हे सगळं आता मिक्स करायचं मंद गॅसवर, जरा 1 मिनिट ठेवायचं आणि मग गॅस बंद करून भाजी पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि मगच पराठेला करायचं, म्हणजे स्टफिंगला तयार होती। गरमागरम अजिबात वापरायची नाही, चांगली थंड होऊन द्यायची, तोपर्यंत आपण पीठ मळून घ्यायचं।
तर भाजीमध्ये मीठ टाकले त्यामुळे पीठ मळताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कवर होऊन जातं. आता हे मीठ टाकलेलं आहे. ह्याच्यामध्ये आता मी अंदाजे, माझा हा रोजचा अंदाज आहे, 2 वाट्या, मोठ्या 2 वाट्या गव्हाचं पीठ घेते. पराठे कमी जास्त करायचे त्या अंदाजाने तुम्ही अंदाजाने हे पीठ वापरू शकता. असं काय अंदाज सांगायची आवश्यकता नाही. आपल्याला जसं पीठ लागेल तसं घ्यायचं. आणि नरम सॉफ्ट लुसलुस होण्यासाठी ना ह्याच्यामध्ये 1.5 चमचा बेसन पीठ तर नक्की टाका. जर आत्तापर्यंत टाकले नसेल तर नक्की बेसन पीठ टाका, 1-1.5 चमचा 2 वाट्या गव्हाच्या पिठासाठी. इतकी छान चव तर लागती. आणि दुसरी गोष्ट, नरम सॉफ्ट लुसलुशीत हे पराठे राहतात भरपूर वेळापर्यंत. चांगलं मळून घ्या पीठ. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि जितकं चांगलं पीठ मळून घेतात तितके पराठे सुंदर तयार होतात. हे बघू शकता झाले आहे आपलं आता पराठ्याचं हे प्लेट तयार. भाजी पण व्यवस्थित थंड झालेली आहे, काढून घेतली. पीठ मळून झाले आणि एक्स्ट्रा सुकं पीठ घेतले लावायला. आता हे माझा रोजचा चपातीचा पोलपट आहे आणि हे तेल तूप मिक्स केलेलं आहे मी पराठ्याला लावण्यासाठी. खूप छान चव येते तूप वगैरे टाकलं की. नॉर्मल तेलाने किंवा नॉर्मल फक्त तुपाने सुद्धा पराठे हे करू शकता. ही भाजी आपली थंड झाली. आता काय करायचं, एक उंडा घ्यायचा, म्हणजे आपण बोलतो चपातीचा एक उंडा घ्यायचा, जसं आपण चपाती लाटतो. ह्या वेळेस ना फक्त पुरणपोळी आठवायची, तसंच बनवायचं आहे. हे असं लहान मोठे तुम्ही अशा लाट्या करू शकता. जितका पण तुम्हाला पराठा लहान मोठा बनवायचा आहे त्यानुसार हे पीठ घ्यायचं. हे असं थोडंसं मऊ करून घ्यायचं आणि असं गोल आकार देऊन चांगली याची वाटी करायची. असं मधोमध थोडंसं ह्याला बोटाच्या साहित्याने एक वाटी तयार करायची, अगदी आपल्या पुरणासारखं. हलका हातच वापरायचा, अजिबात फास्ट म्हणजे असं ताणून नाही काय गोष्टी ह्या म्हणजे पराठा करायचा. आता भाजी थोडी भरायची याच्यामध्ये. भरपूर भरली तर पराठा तुटू शकतो, म्हणजे भाजीची स्टफिंग जी आहे ना ती बाहेर पडली जाऊ शकते. त्यामुळं हलक्या हाताने थोडी थोडी भाजी याच्यामध्ये भरायची, पॅक करायची. वरचं तोंड जे असतं ते हे असं चारी बाजूने एकजीव करून आणि मग ह्याला असं सेट करायचं अगदी हलक्या हाताने. सेम आपल्या पुरणपोळ्यासारखंच आहे. असं हलका हात वापरायचा, थोडं बहुत म्हणजे थोडंसं असं होतंच. आणि सुक्कं पीठ टाकायचं आणि ह्याला मस्त लाटून घ्यायचं. प्रेस करायचा नाही जास्त, जितका होईल तितका हलका हात ठेवा. कडीकडीने मधोमध असं प्रेस करत राहायचं आणि याला गोल आकार देत राहायचा. थोडंसं कडीला निघत असतं, त्याला काही एवढं लक्ष नाही द्यायचं, पण तुटणार नाही एवढं मात्र नक्की आहे. फक्त हलका हात वापरा. आणि भाजीची जी स्टफिंग आहे ना ती जास्त नाही भरायची. आता हे सगळा व्यवस्थित लाटून घेतला आहे, पॅनवर टाकून घेते. हे बघा मस्त लाटून झालेलं आहे. थोडंसं फक्त कट झालं आहे, हरकत नाही. ह्याचा मधोमध आपली भाजी बरोबर बसलेली आहे. शेकून घेते, मस्तपैकी लाटलेले आहे. आणि याला चांगलं शेकून घ्यायचं. रंग पिवळा रंग तयार होतो हळद टाकल्यामुळं, छान याला रंग तयार होतो. दोन्ही साईडून भाजून घ्यायचा. खरपूस असा रंग, लाल ब्राऊन असा रंग येईपर्यंत त्याला भाजायचं मंद गॅसवर. हाय फ्लेम नाही करायचा, कडक भाजून घ्यायचा. आतून मात्र इतका नरम सॉफ्ट लागतो खाता वेळेस. जितका चांगला भाजताना तितका हा पराठा टेस्टी बनतो. ह्याचं कडीकडीने मधोमध प्रेस करत राहायचं, पलटी करायचं. पाहू शकता बेसन पीठ टाकल्यामुळं ना ह्याच्यामधली चव आणि याच्यामधला जो सॉफ्टनेस पण असतो ना तो खूप चांगला राहतो. नॉर्मल गव्हाच्या पिठापेक्षा बेसन पीठ टाकून करून बघा पराठे. आता पराठा चांगला भाजून निघलाय. हे असा भाजेपर्यंत पराठा शेकून घ्यायचा. आता दुसरा पराठा लाटून ठेवलाय तो सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते. आता हा पराठा सुद्धा भाजून घेते, 2-4 अजून बनवते. आणि हे बघा झालेत आपले मस्त लुसलुशीत टेस्टी नरम सॉफ्ट असे हे आलू पराठे. आता आलू पराठे हे आपल्या सगळ्यांचेच फेवरेट आहे. कोणी बोललं ना आलू पराठे केले तर लगेच तोंडाला पाणी सुटतं. तर हे बघू शकता मस्त झालेले आहेत, गरमागरम, अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये बनवलेले आहेत. टिफिनसाठी सकाळ सकाळ नाश्त्यासाठी खूप बेस्ट आहे. तर नक्की ट्राय करा. कोणी गेस्ट आले फ्रेंड आले तर झटकीपट बनवू शकता. फक्त
फक्त बटाटे शिजून ठेवायचे, झटकेपट तयार होतो. केचपसोबत गरमागरम पराठे खायचे किंवा गरमागरम चहासोबत तर ह्याची एक वेगळाच आनंद आहे. तर कसा वाटलं तुम्हाला आजचा आपला हा आलू पराठ्याची रेसिपी? ट्राय नक्की करा, केलेच असतील पण नक्की ट्राय करा. पुन्हा पुन्हा खायचं इच्छा तर होतीच. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशी छान छान मस्त मस्त रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर कशी वाटली? ट्राय नक्की करा. मस्त झालेला आहे नरम सॉफ्ट आपला हा आलू पराठा. मेथी पराठ्याची रेसिपी टाकलेली आहे, कोथिंबीरच्या पराठ्याची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे, तर ती पण बघू शकता तुम्ही. चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये.